अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 1 जानेवारी बघा, उद्यापासून सुरू होत आहे नवीन वर्ष आणि उद्या आहे नवीन वर्षातील पहिला दिवस। खरं तर नवीन वर्ष, नवीन संकल्प, नवीन सेवा, नवीन उपाय आणि सगळ्याच गोष्टी आहेत त्या उद्यापासून आपल्या आयुष्यात नव्याने घडणार। बघा, उद्याच्या दिवशी करायचे महत्त्वाचे बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवसाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो उद्या आपल्याला सकाळीच करायचा आहे। सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती ही काही वाक्य आपल्याला बोलायची आहेत, जी वाक्य बोलल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती येईल। वर्षभर आपल्यावरती आपल्या स्वामींची कृपा प्राप्त राहील, सर्व इच्छा पूर्ण होतील, त्याचबरोबर घरामध्ये सदैव सुख आणि समृद्धी राहील। घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील। बघा, जेव्हा आपण दिवसाची सुरुवात चांगली करतो तेव्हा संपूर्ण दिवस चांगला जातो आणि जेव्हा संपूर्ण दिवस चांगला जातो तेव्हा आपला संपूर्ण आठवडा चांगला जातो आणि जेव्हा आठवडा चांगला जातो तेव्हा संपूर्ण महिना चांगला जातो। उद्याचा जो दिवस आहे तो वर्षातील पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। जर वर्षातील पहिलाच दिवस चांगला आणि शुभ गेला तर समजून जा संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी चांगलंच असणार आहे। आणि संपूर्ण वर्ष चांगलं जाण्यासाठी उद्या प्रत्येकाने आवर्जून ही काही जी वाक्य आहेत ती ब्रह्ममुहूर्तावरती बोलायची आहेत, जी वाक्य बोलल्याने वर्षभर, पुन्हा एकदा सांगते, वर्षभर आपलं संपूर्ण घरातील प्रत्येक सदस्य हा नेहमी प्रसन्न राहील आणि सगळ्याच्या सगळ्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील। आता काय नक्की उद्या आपल्याला करायचं आहे, कुठली वाक्य बोलायची आहेत, हे सगळं पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे। वर्षभर नाही जमलं, खूप दिवस नाही जमलं तरी उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे। उद्या 4:30 ते 5:30च्या दरम्यान आवर्जून उठायचं, अलार्म लावा आणि उठा। ठीक आहे, आता उठल्यानंतर काय करायचं तर दोनही हात एकमेकांच्या हातावरती अगोदर घासायचे आहेत। जेव्हा हे हात एकमेकांच्या हातावरती घासतो तेव्हा दोनही हातांमध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती दुपटीने होते आणि ही सकारात्मक ऊर्जा जर सकाळी सकाळी आपल्या या हातातून निर्माण झाली तर त्याचा खूप चांगला इफेक्ट आपल्यावरती पडतो। ही ऊर्जा निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीरभर ही ऊर्जा आपल्याला पसरवायची आहे। त्यासाठी हात सोडून पूर्ण आपल्या तोंडावरून अगदी पायांपर्यंत हा हात पसरवायचा आहे। त्यानंतर आपले जे ब्रह्मांड आहेत, आपले जे युनिवर्स आहेत, यांच्यासोबत आपल्याला अगदी 1 मिनिट बोलायचं, 1-2 मिनिटं बोलायचं आहे। युनिवर्स आपल्या ब्रह्मांडांचे आभार व्यक्त करायचे आहेत। त्यानंतर आपले जे गुरु आहेत, आपले जे इष्टदैवत आहेत, आता सगळ्यांचेच मला वाटतं आपले श्री स्वामी समर्थ महाराजच गुरु असतील, तर आपल्या महाराजांचं स्मरण करायचं, महाराजांचं नामस्मरण करायचं, महाराजांचं जो जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा। स्वामींना आपल्या ज्या इच्छा असतील, ज्या 2024 मध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या असतील, ह्या सर्व इच्छा स्वामींना तुम्हाला सांगायच्या आहेत। त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे। हे सगळं करून झालं की मग त्यानंतर तुम्हाला ही वाक्य बोलायची आहेत। ही वाक्य आहेत, त्यातील पहिलं वाक्य आहे, बरोबर लिहून घ्या किंवा मी म्हणते त्याच पद्धतीने उद्या म्हणायचे आहेत। बघा, पहिलं वाक्य आहे, हे नवीन वर्ष माझ्यासाठी खूप सुख घेऊन आलं आहे। बघा, जी ही वाक्य आहे ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने बोलायची आहेत, कारण जेव्हा पॉझिटिव्हिटीने आपण बोलतो ती गोष्ट आपल्यासोबत 100% पॉझिटिव्हिटीनेच घडते। पहिलं वाक्य आहे, हे नवीन वर्ष माझ्यासाठी खूप सुख घेऊन आलं आहे। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, या नवीन वर्षात मी माझा परिवार खूप सुखात असणार आहे। बघा, पुन्हा एकदा ऐका, या नवीन वर्षात मी माझा परिवार खूप सुखात असणार आहे। तिसरं वाक्य आहे, स्वामी तुमच्या कृपेने या नवीन वर्षात माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। स्वामी तुमच्या कृपेने या नवीन वर्षात माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। चौथं वाक्य आहे, या नवीन वर्षात माझ्या घराची, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होणार आहे। चौथं वाक्य आहे,
या नवीन वर्षात माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होणार आहे। बघा, ही चारही वाक्य आपल्या परिवाराची, आपल्या स्वतःची प्रगती करणारी, इच्छा पूर्ण करणारी, घरात सुख समृद्धी आणणारी आहेत। आणि जेव्हा तुम्ही ही चारही वाक्य उद्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती बोलाल, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर जो ब्रह्मांडाच्या भ्रमंतीचा वेळ असतो, या वेळात साक्षात दैवी शक्ती जी आहे ती आपल्या पृथ्वी तलावरती आलेली असते। या दैवी शक्तीचा वास संपूर्ण आपल्या आसपास असतो। या वेळात खूप कमी लोक पूजापाठ करत असतात, त्यामुळे जी ऊर्जा आपल्या अवतीभोवती असते ती दुपटीने असते। त्यामुळे या वेळात तुम्ही ज्या इच्छा व्यक्त कराल, ज्या प्रार्थना कराल, त्या डायरेक्ट आपल्या ब्रह्मांडापर्यंत, आपल्या देवांपर्यंत, आपल्या स्वामींपर्यंत पोहोचल्या जातात। त्यामुळे हा जो वेळ आहे, हा जो काळ आहे, तो अत्यंत शुभ मानला जातो। जेव्हा तुम्ही ही 4 पॉझिटिव्हिटीने वाक्य बोलाल, जी परिवाराची, तुमची भरभराट करणारी, सुख करणारी, तुमच्या आयुष्यामध्ये समाधान आणणारी ही जी वाक्य आहेत, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख, समृद्धी, शांती येईल। संपूर्ण वर्ष तुमचा चांगला आणि आनंदाचा आणि भरभराटी जाईल। हे 4 वाक्य बोलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या महाराजांचा जो तारक मंत्र आहे, जो आपल्याला तारणारा, सगळ्या भक्तांना तारणारा जो मंत्र आहे, हा तारक मंत्र 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे। तुम्ही 1 वेळाही म्हणू शकता, 3 वेळाही, 7 वेळा किंवा 11 वेळाही म्हणू शकतात। ठीक आहे। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, ऐक्य आहे रे मना। हा संपूर्ण तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला तिथे बसून म्हणायचा आहे। तारक मंत्र म्हणून झाला की त्यानंतर भूमिमातेला नमस्कार करायचा आहे। उजवा पाय तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा आहे। या नवीन वर्षातील हे नवीन पाऊल, त्यासोबत नवीन इच्छा आणि त्यासोबत बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ आपल्या महाराजांचा जप। आणि मग त्यानंतर दिवसभरातील जी कामं आहेत, दिवसभरातील ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता। अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत। जर उद्याच्या दिवशी, पहिल्याच दिवशी या गोष्टी तुम्ही केल्या तर संपूर्ण वर्ष तुमचं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जाईल। घरामध्ये नेहमी सुख राहील, सर्व इच्छा पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होतील। सदैव आपल्या महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील। तर उद्याच्या दिवशी आवर्जून या गोष्टी तुम्ही नक्कीच करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।